मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज मी तुम्हाला अख्ख्या उडदाची एक रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी बघा इथं एक वाटी काळे मूग पण म्हणतात याला मी उडीद बोलते। तर अख्ख्या उडदाचं एक रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी उडीद घेतलेले आहे। त्याला चांगले बघा भाजलेले आहेत। चांगले असे खमंग असे हे उडीद भाजून घ्यायचे, म्हणजे याचा जो वास आहे हा अतिशय सुंदर येतो। त्यानंतर मी उडीद हे कुकरमध्ये शिजवायला घेतलेले आहे। त्यासाठी मी इथं 2 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे आणि कुकरच्या आता चांगल्या शिट्या काढून घ्यायच्या आहेत। एवढ्या शिजवायच्या आहे की उडीद आपले चांगले मऊ होतील। त्यानंतर मी इथे एक वाटण तयार केलेलं आहे। त्यासाठी बघा मी इथं काही लसूण घेतलेली आहे, नंतर मिरची घेतली, त्याच्यामध्ये आलं घेतलं आणि थोडं जिरं घेतलं आणि आपला असा मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतलं। त्यानंतर मी बघा इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। एक चमचा भरून एवढं तेल टाकलेलं आहे। फोडणीमध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आपला बघा कढीपत्ता तळतळला आहे आणि आता हा ठेसा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। त्यामध्ये जे आपण ठेसामध्ये जे जिरं घेतलेलं आहे ते पण चांगलं खमंग असं तळून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे हा जो सगळा मसाला असा खमंग असा तळून घ्यायचा। छानपैकी तळल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। अशा प्रकारे हा आपला मसाला चांगला तयार झालेला आहे आणि इकडे आपले उडीद पण चांगले शिजून झालेले आहेत। याला असे मऊ होईपर्यंत शिजवायचे आणि नंतर मी हे उडीद याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता याला चांगल्या खळखळ अशा 3-4 उकळ्या काढायच्या आणि मग छानपैकी उकडल्यानंतर गरम गरम भाताबरोबर खायला घ्यायचं। अतिशय पौष्टिक असं हे उडदाचं वरण तयार होते आणि आपल्या शरीराला पण अतिशय चांगलं असते। म्हणून तुम्ही ही नक्की अशा पद्धतीने तयार करा आणि खा। बघा मी कसं बनवले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। चला आता मी हे खायला घेते। मस्तपैकी भात पण बनवलेला आहे, गरम गरम भात, आणि त्याबरोबर हे आपलं काळ्या उडदाचं वरण। धन्यवाद।